द्वारकाबाई, बघा, एका त्रिकोणाच्या कोनांची माप अनुक्रमे 3x, 2x आणि 7x अशी आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल असा प्रश्न. लेकरांनो, त्रिकोणाच्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. वाटल्यास इथं लिहितो, काही गोष्टी ह्या प्राकर्षाने लक्षात घ्या. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज, कोनांच्या मापाची बेरीज ही नेहमी किंवा सत्य हे अटळ सत्य 180 अंश असते. मग तिन्ही कोन त्रिकोणाचे जर 180 अंशाचे असतात तर इथं कोन दर्शवले. एक कोन आहे 3x, लक्षात घ्या. दुसरा कोन आहे 2x आणि तिसरा कोन आहे 7x. मग करायचं काय, तर हे 3x, 2x आणि 7x अर्थात या तीनही कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश, हे तुमच्या लक्षात यावं. आता 7 आणि 2 9 3 12x झाले सगळे. समोर 180 अंश, x ला एकटं करा. 180 अंश कडे जाताना 12 भागीला का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म असतात, ते आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आता हा भाग गेला 15 न, म्हणजे x बरोबर 15 अंश हे उत्तर प्राप्त झालं. हा जो कोन आहे लेकरांनो 3x, हा कोन 3 सोबत x गुणीला x ची किंमत 15 अंश, 15 3 45 अंशाचा हा एक कोन. दुसरा कोन 2 गुणीला x गुणीला सोबत x चा व्हॅल्यू 15 अंश, 15 दोन्ही 30 अंशाचा हा दुसरा कोन. 7x मध्ये 7 गुणीला x म्हणजे 15 अंश, 15 7 पाचवं दर्श म्हणजे 105 अंश. लक्ष द्या, या तीनही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश, म्हणजे 45 आणि 105, 150 आणि 30, 180 अंश ही बेरीज येताना दिसते, म्हणजे पडताळा योग्य ठरतो. म्हणून तुमचं जे प्रश्न आहे, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे आता याच्यातला सगळ्यात मोठा कोन कोणता आहे, 105 अंश. म्हणजे 105 अंश हा कोन कोणता, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते. याच्यातला कुठलाही एक कोन पकडा जास्तीत जास्त मापाचा. मग आता इथे जास्तीत जास्त मापाचा कोन आहे हा 105 अंश. मग हाच कोन डोळ्यासमोर ठेवून उत्तरापर्यंत पावलं टाकायची हिमतीनं. कशी की बाबा याच्यातला मोठ्यात मोठा कोन कोणता आहे, हा 105 अंशाचा. मग आता 105 अंशाचा कोन अर्थात विशाल कोन, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते तो कोन असतो विशाल कोन. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, विशाल कोन. लक्षात घ्या, ज्या कोणाचं माप फक्त 90 अंश असते तो कोन काटकोन, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असते तो कोण असतो लघुकोन. 90 अंशापेक्षा जास्त 105 आहेत म्हणून हा विशाल कोन. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.